बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे। यामुळे गेल्या काही दिवसापासून सातत्याने आंदोलन केले जात आहे। त्यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे। धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, त्याच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे, असे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले। यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे। त्यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मी संतोष देशमुख यांच्या हत्येला कधीही पाठिंबा दिलेला नाही असे म्हणाले। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। नुकतेच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल सविस्तर भाष्य केले। धनंजय मुंडेची अवस्था आणि त्यांची मानसिकता याला मी आधार दिला। मी त्यांना हे सांगितलं की माझा त्यांना पाठिंबा आहे। संतोष देशमुख यांची जी हत्या झाली यात जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात। यंत्रणा काम करते, न्यायालयीन व्यवस्था काम करते, यात नामदेव शास्त्री कुठे आहेत? मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही। मी वारकरी आहे। आम्ही प्राणी मारत नाही, आम्ही शाकाहारी माणसं आहोत। माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे तुम्हाला का वाटतं, असा सवाल नामदेव शास्त्रींनी उपस्थित केला। धनंजय मुंडेची आई आणि बाबा हे भगवान बाबांचे शिष्य आहेत। परंपरेने ते भगवान बाबाचे भक्त आहेत आणि एखादा भक्त जर भगवानगडावर आला आणि त्याने जर आशीर्वाद दिला तर त्याचे राजकारण करण्याइतपत कोणती बुद्धी महाराष्ट्राची नसावी असे मला वाटते, असे नामदेव शास्त्री म्हणाले। धनंजय मुंडे हे जेव्हा भगवानगडावर आले तेव्हा त्यांच्या हाताला सलाईनची सुई होती। त्यांना गडावर आल्यावर सलाईन लावली होती। ज्या माणसाचा चेहरा 53 दिवसापासून खराब झालेला आहे, त्याच्या हाताला सुई आहे, रक्त येतं, तरी देखील एखाद्या संतांनी आशीर्वाद द्यायचा नाही, ही कुठली वृत्ती आहे? हत्येचा आणि पाठिंब्याचा विषय वेगवेगळा आहे। ते भगवानगड मोठा करतात। हत्येला किंवा आरोपीला पाठिंबा दिला असता तर तुमचं म्हणणं बरोबर होतं, असेही नामदेव शास्त्रींनी सांगितले। संतोष देशमुखाच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहे। माणूस परत येत नाही हे सत्य आहे। त्यांना जेवढा खर्च लागेल, जितका निधी लागेल, त्यांच्या लग्नापर्यंत, त्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व खर्च भगवानगड उचलायला तयार आहे। अगोदर 150 विद्यार्थी आहेत, अजून 2 विद्यार्थी वाढले तर काही फरक पडत नाही। भगवानगडाचे हे कर्तव्य आहे, असेही नामदेव शास्त्रींनी सांगितले। गेले 53 दिवस जातीवाद सुरू नाही तर काय सुरू आहे? कोण काय बोलतं, काही नाही, ही ग्राउंड लेवलची परिस्थिती फार वाईट आहे। ज्या साधू संतांनी आतापर्यंत कार्य केलं हे राजकीय वादळामुळे उद्ध्वस्त झालं आहे। राजकारण्यांनी समाज सलोखा बिघडवला। आजही साधू संत तो एकत्र करतात। संप्रदायावर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही। साधू संतांनी नेहमीच जातीय सलोखा राखलाय, असेही त्यांनी सांगितले। सध्या सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेच्या मागे लागले आहेत। मग त्या माणसाने किती आघात सहन करावे? गेल्या वेळीही आघात झाले, आताही आघात होतात। मानसिक आधार देणं हा वारकरी संप्रदायात गुन्हा मानला जात नाही। मी जर हत्येचं समर्थन केलं, आरोपीचं समर्थन केलं असतं तर तुमचं बोलणं योग्य होतं। आरोपीला फासावर चढवा, पण जो निर्दोष आहे त्याच्यासोबत बोललं तर तुम्ही साधूवर आक्षेप घेता, म्हणजे ही कोणती बुद्धी असावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला।